हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाची बिर्याणी। खूप छान स्वादिष्ट खमंग अशी होते आणि शेवग्याच्या शेंगाचा स्वाद तर खूपच छान लागतो। तर चला करूया। मी इथे शेवग्याच्या शेंगा धुवून सोलून कट करून घेतले आहे। यामध्ये जवळपास अर्धी वाटी छान दही घातलेलं आहे। दही माझं आंबट आहे बरं, आणि यामध्ये हळद घातलेली आहे। तुम्हाला आवडेल एवढं तिखट घाला, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड घालायचं आहे, मिक्स करायचं आहे। आता यामध्ये मी शेवग्याच्या शेंगापुरतीच 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि छान याला मॅरिनेट करण्यासाठी आपण याला आता झाकून ठेवूया आणि तोपर्यंत बाकीची तयारी करूया। मी काय केलं आहे, कुकरमध्येच डायरेक्ट 1 मोठा चमचाभर चांगलं तूप घेतलेलं आहे। तूपच घ्या, छान स्वाद लागतो पूर्ण बिर्याणीला। खडा मसाला घालायचा आहे। आता यामध्ये मी फक्त वेलची आणि लवंगच घालते, बाकीचा मसाला मी नंतर घालणार आहे। तर मोहरी घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे आणि हिरवी मिरची लांब कट करून घातलेली आहे। यामध्ये मी आता आलं लसूणची पेस्ट न करता थोडंसं असं जाडसर कुटूनच टाकलेलं आहे, छान लागतं। आणि 2 मोठे कांदे मी लांब लांब कट करून टाकलेले आहे। यामध्ये आता सगळं लांब, म्हणजे शेवग्याची शेंग आपली लांब आहे ना, त्यामुळे मी आता सगळं लांब कट केलेलंच घालणार आहे। यामध्ये आता कढीपत्त्याची पानं पण घालूया, ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल। 2 टोमॅटोज लहान होते माझे, ते उभे उभे असे कट करून घेतलेले आहे आणि ते पण घातलेले आहे। आता याला छान असं परतत राहूया आणि त्यामध्ये आता मी 1 गाजर पण, त्याचे पण लांब असे तुकडे करून घेतलेले आहे। आता सगळ्या भाज्या सारख्या घेतल्या ना खूप छान दिसतात, सारख्या चिरून घेतल्या तर। आणि यामध्ये आता आपले फ्लावर पण लांब कट करून घेतलेले आहे। आता ह्या भाज्या ज्या आहेत, तुम्हाला बीन्स मिळाल्या ते पण टाकू शकता, पण माझं म्हणणं आहे शेवग्याच्या शेंगाचा स्वाद या बिर्याणीला असणं जरुरी आहे। मी जो खडा मसाला बघा तुम्हाला दिसत असेल, त्यामध्ये मी सगळं टाकलेलं आहे आणि त्याची पावडर केली आहे। कारण काय होतं, खाताना लोक सगळेजण बाहेर काढून टाकतात आणि ते वेस्ट जातं, म्हणून मी पावडर करून टाकते। तुम्ही खडाही टाकू शकता। मटर घातलेली आहे आता, तर तुमच्या आवडीप्रमाणे त्याची क्वांटिटी टाकू शकता। मटरची जास्त असले पण छान लागतात। तर मॅरिनेट केलेल्या शेंगा आपल्या तयार झालेल्या आहे। आता मी याला ॲड करते आहे। खूप छान असं सुगंध घरभर पसरलेला आहे आणि याला आता आपण जरा मोठ्याच फ्लेमवर छानसं आता परतवून घेऊया। खूप घरभर असा शेवग्याच्या शेंगाचा सुवास पसरलेला आहे। आणि यामध्ये आता मी 2 वाट्या आधीच तांदूळ भिजवून ठेवले होते, जवळपास अर्धा तास आधीपासून मी तांदूळ भिजवून ठेवले होते। तसंच करा, म्हणजे आपलं बिर्याणी अशी छान होईल। आणि याला पण परतत राहायचं आहे। कसं आहे, सतत लगेच पाणी घालायचं नाही, परतत राहिलं ना की सगळा स्वाद मसाल्यांचा त्या तांदूळामध्ये उतरणार आहे। त्यानंतर जवळपास 2-3 मिनिट परतल्यावर मी आता 2 वाट्यांना 4 वाटी पाणी टाकलेलं आहे। पण पाणी लक्षात घ्या, गरम पाणी मी केलेलं आहे, गरम पाणी टाकलेलं आहे। कारण गरम पाण्याने काय होतं की आपला जो स्वाद आहे मसाल्यांचा तो कायम राहतो। कोणती भाजी करताना गरम पाणीच टाकायचं, म्हणजे ॲज इट इज त्याचा स्वाद राहतो। यामध्ये आता तांदूळानुसार मीठ ॲड करणार आहे। आता व्यवस्थित या सगळ्याला मिक्स करून घेतले आहे आणि आता मी कुकरचं झाकण लावून घेते आहे। आता गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवलेली आहे बघा, आणि कमी फ्लेमवर आपण 1 शिटी काढून घेणार आहे। जास्त शिट्ट्या काढल्या तर ती शेंग जी आहे ना एकदम मऊ होऊन जाईल आणि खूपच ती मिक्स होऊन जाईल। तर बघा, सगळं असं 1 शिट्टी माझी झालेली आहे। आता गॅस बंद करून मी वाफ काढून घेतलेली आहे आणि वाफ दबल्यावर आपली ही बिर्याणी किती छान तयार झाली आहे। घरभर सुवास पसरलेला आहे, किती छान दिसते हे, तर खरंच खूपच छान दिसते आहे। आणि यामध्ये आता बारीक चिरलेला कोथिंबीर पण मी ॲड करते आहे। तर कसं आहे, जास्त काही ॲड करू नका, कारण जी आपली शेवग्याच्या शेंगाचा स्वाद आहे पूर्ण बिर्याणीभर लागला पाहिजे। तर ही शेवग्याची शेंग खूप पौष्टिक आहे, मुलं तसे खात नाही, पण याचा जर का सगळा अर्क यामध्ये उतरलेला आहे, ही नक्की बिर्याणी खातील। तर करून पहा, खूप छान दिसते पण आहे, लागणार पण आहे। आणि कशी झाली मला जरूर सांगा, नक्की सांगा। बाय।